पिवळा, हिरवा आणि हा बिटाचा लाल. आपण हे तिन्ही चपात्या आता करून घेऊया. तर आता आपण तिन्ही मिक्स करून पण एक चपात्या तुम्हाला मी करून दाखवणार आहे. तर तिन्ही कशी मिक्स करायचं या प्रकारे मी गोळ्या करून घेतलेले आहेत लांब लांब, बघू शकता तुम्ही. आपण आता या असं एकमेकांना साईडला ठेवायचं आहे आणि या प्रकारे पीठ गोळा करून घ्यायचा आहे. असं. आणि आता आपण हे लाटून घेऊया. दिसायला पण हे खूप सुंदर वाटतं या प्रकारे जर केले तर चपात्या. तीन प्रकारचे आपल्याला एकच चपात्या बघा किती सुंदर अशी वाटते. तुम्हाला हवे तितकी पातळ, हवे तितकी जाड तुम्ही इथं करू शकता. बघू शकता दोन्ही साईडने कशी दिसते आपली चपाती. आपण आता भाजून घेऊया. काहीतरी वेगळी अशी भारी वाटते की नाही. मस्त अशी चपाती दिसते बघा. या प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचंय. बघू शकता कसली मस्त दिसते आपली चपाती. एकच नंबर. आणि लेकरांना तर खूप आवडतं. या प्रकारे जर वेगवेगळ्या प्रकारचे बनवून दिले तर खूप आवडीने पण ते जेवण करतात. तर तुम्ही नक्की बनवून द्या तुमच्या घरच्यांना, त्यांना खूप आवडेल. या प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने छान असे भाजून घ्यायचे. एकदम मऊसूर चपात्या होतात या. आपली चपाती रेडी झालेली आहे, बघू शकता. तर या प्रकारे तुम्ही नक्की बनवा. कशी वाटली पोळी नक्की कमेंट करून सांगा. मस्त अशी इथं मी तिन्ही मिक्स करून या प्रकारे बनवले, बघू शकता. कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बरं. या प्रकारे आपण असे काय पोळ्या केले तसे काय पोळ्या केले, बघू शकता. सुंदर असे आपले पोळ्या तयार झालेले. मिक्स तिन्ही पण पीठ मिक्स करून मी या प्रकारे बनवले. काहीतरी युनिक आणि वेगळं छान असे सुंदर दिसते की नाही. तीन प्रकारचे एकच चपात्या केले. तर या प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप सुंदर असे तुमच्या चपात्या होणार आहे. तर कसा वाटतं व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि या प्रकारे तुम्ही पण मस्त मस्त असे वेगळे वेगळे छान छान पोळ्या बनवा. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.